नमस्कार. आपण पाहत आहात तुमचा विश्वासू न्यूज चॅनल. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण युद्धाबद्दलची मोठी अपडेट. गेल्या 24 तासांमध्ये या युद्धामध्ये मोठे हवाई हल्ले, मिसाईल अटॅक आणि ड्रोन हल्ले झाले आहेत. मध्य पूर्वेतील हा संघर्ष आता मोठ्या युद्धामध्ये बदलला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावामुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली आहे. अनेक देश या युद्धावर लक्ष ठेवून आहेत, कारण याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. 11 मार्च रोजी इस्रायलने इराणची राजधानी तेहरान आणि इतर लष्करी ठिकाणांवर मोठे एअर स्ट्राईक केले. या हल्ल्यात अनेक लष्करी तळ आणि मिसाईल लॉन्चिंग युनिट्सना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईनंतर युद्ध अधिक तीव्र झाले आहे. हल्ल्यानंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले. इराणने इस्रायलवर अनेक बॅलिस्टिक मिसाईल आणि रॉकेट हल्ले केले. या हल्ल्यांमुळे इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये अलर्ट जाहीर करण्यात आला. या मिसाईल हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी इस्रायलने आपली अत्याधुनिक संरक्षण प्रणाली आयर्न डोम सक्रिय केली. या सिस्टीमने अनेक मिसाईल हवेतच नष्ट केले. युद्धामध्ये आता ड्रोन तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. इराणने अनेक ड्रोन इस्रायलच्या दिशेने पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रातही परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळ लष्करी हालचाली वाढल्या आहेत. हा मार्ग जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. तेल पुरवठा धोक्यात आल्यामुळे जगभरात तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यांमुळे अनेक शहरांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून बचाव पथक नागरिकांना मदत करत आहेत. या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. हजारो लोकांनी सुरक्षिततेसाठी आपली घरे सोडली आहेत. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. अनेक देशांनी शांततेचे आवाहन केले आहे. तर ही होती इराण युद्धाबद्दलची आजची सर्वात मोठी अपडेट. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.